प्रज्ञा सातव यांची आमदारकीची टर्म अजूनही बाकी होती. 5 वर्ष शिल्लक असताना त्यांनी आमदारकी सोडत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. कशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन होताना नाही, त्यांनी एकच सांगितलं की त्यांना आता कार्यकर्ता म्हणून राहायचं आहे. त्यांनी कुठलीही आमदारकीची मागणी केली नाही. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना विचारलं की तुमचे टर्म बाकी आहे, हे टर्म बाकी असताना तुम्ही या ठिकाणी विधान परिषद सोडतायत. त्यांनी सांगितलं मला आमदारकीची काही गरज नाही आहे, मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हिंगोलीचा विकास हा फक्त देवेंद्र फडणवीस सरकारच करू शकतं आणि मला विकासाकरता काम करायचं. मी आमदार झाले आहे, विकासाकरता झालेले आहेत. मी आमदार झाले आहे, तिथे हिंगोलीचा विकास करण्याकरता झाले आहे. पण त्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आमच्याकडे लक्ष देणार नसेल, काँग्रेस पार्टीचे नेते आम्हाला विचारणारच नसेल, तर आम्ही लोकांना जो शब्द दिलाय, जनतेला जो शब्द दिलाय, तो कसा पूर्ण करायचा, कसा त्या ठिकाणी हिंगोलीला पुढे न्यायचं, असं त्या ठिकाणी त्यांच्या मनात एक चिंता, त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक आक्रोश होता. हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक आक्रोश होता, इकडे सोलापूरमध्ये हीच परिस्थिती होती. आणि म्हणून आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. सांगितलं आहे की देवेंद्रजींनी विकासाच्या माध्यमातून आपल्याला हिंगोली पुढे न्यायचं आहे. त्यांनी कुठलीही आमदारकी मागितली नाही, कुठलंही त्या ठिकाणी पद मागितलं नाही.